राज्य शासनानं लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे। महिलांसाठी ही अत्यंत महत्त्वाची असणारी योजना। आता या योजनेमध्ये एक ना अनेक अडथळे येऊ लागले, त्यामुळे ज्या लाभार्थी महिला आहेत, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चक्र माराव्या लागतात। हिंगोलीच्या तपोवन गावच्या ह्या महिला आहेत, गावातील 70 लाडक्या बहिणी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेल्या आहेत। याचं कारण असं आहे की यांना पैसे मिळत नाहीत। नेमकं काय यांचं म्हणणं आहे आपण ते जाणून घेऊया। मला सांगा, तुम्ही कुठून आले आणि कशासाठी आले तिकडे? आम्ही तपोवरून आलो होतो। आम्ही लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला भेटत नाहीत म्हणून आम्ही आलो होतो। आम्हाला 3 महिने झाले लाडक्या बहिणीचे पैसे भेटत नाहीत। सरकारने आम्हाला पहिल्यांदा असे नियम केले नव्हते, घरातील तुम्ही भरपूर महिला असल्यामुळे तुम्हाला पैसे भेटणार नाहीत म्हणून सरकारचे हे नियम पहिले नव्हते। सरकारने आता नवीन हे केले तर नियम लागू केले, तर असं नाही करायला पाहिजे। सरकारने आम्हाला पैसे द्यायला पाहिजेत। आता घरात महिला असल्यामुळे काय झालं, आमच्या घरामध्ये महिलाचे भांडणं व्हायले, ती मला यायले सरकारने भांडणं लावून दिलेत का आमच्याच घरात आमचे वाद लावून दिलेत सरकारने। असं नाही करायला पाहिजे। सगळ्या लाडक्या बहिणी हा, मुख्यमंत्र्यांनी तेव्हा सांगितलं, मतदान घेईपर्यंत म्हणले की आम्ही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी येतात, हे येतात। आता कुठं गेल्या सर मुख्यमंत्रीच्या लाडक्या बहिणी? आता लाडक्या बहिणी नाहीत का मुख्यमंत्रीला? पुन्हा 60-65 वर्षाच्या महिला पण म्हणायत की आता तुम्ही पात्र लागू नाही। तेव्हा त्यांनी कळालं नाही त्याला पात्र नाहीत का आहेत, तेव्हा त्यांनी करायचं होतं ना बरोबर। आता म्हणायत की 65 वर्षाची महिला आमच्या याच्यात पात्र नाही। मग महिलाचं मतदान घेता वेळेस पात्र होती ना तुम्हाला? आता त्याला पैसे देऊन टाकायला पाहिजे सरकारने। आम्हाला दुष्काळीचं सगळं आमचं पुराण याने गेले, आम्हाला पूर्ण नदी आमच्या माणसाला पुरात पोहून हे करून जावं लागते रोजचे रोज। तुमचं म्हणणं लक्षात आलं। तुम्ही काय म्हणले, तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आल्यानंतर? आम्हाला काय नाही, आम्हाला आमचे राशन कार्डाचे झेरॉक्स आणि आधार कार्डाचे झेरॉक्स घेतले आणि म्हणले तुम्हाला आता पात्र जर ठरल्या तुम्ही तर भेटतील पैसे, आणि अपात्र ठरल्यावर नाहीत भेटणार। किती हप्ते मिळाले तुम्हाला? आम्हाला जून पासून भेटणार। जून पासून 2-3 हप्ते पडले नाहीत। घरात 3 महिला असल्यावर 2च महिलाला भेटायला, एका महिलाला भेटणार नाहीत। हे आता सांगितलं का तुम्हाला? हो, आता सांगितलं, पहिलं नव्हतं सांगितलं। असे नियम पहिले लागू केले नाही, आता त्यांनी खूप नियम लागू केले लाडक्या बहिणीसाठी। तेव्हा सरसकट लाडक्या बहिणी होत्या, आता सावत्र बहिणी झाल्या आता। काय तुम्हाला काय म्हणणं आलंय? माझं म्हणणं हे आहे की आम्ही राशन कार्ड अलग तोडलं, आम्हाला 15 वर्ष झालं अलग झालो आम्ही, तरी पण ते तुटलं का नाही आम्हाला माहित नाही। आम्ही भरलं, त्याच्यावर लागू केलं, पण आता ते नियम ते काय म्हणतात, आता 2च भेटणार त्याच्यावर। तर आम्ही आता कुटुंबात किती असले तरी बी आम्हाला देणंच आहे ना, म्हणजे आम्ही 15 वर्ष झालं अलग झालो, अलगच कुटुंब झालं ना त्यातलं। तर आम्हाला त्याच्यातलं काय करायचंय, काय का करा ना, ते राशन कार्ड वाले हे करून घ्यायला पाहिजे ना त्यानं। ते राशन कार्ड अलग करीनच आमचं, म्हणजे एकत्रच ठेवायला। तर मावशी, तुम्हाला काय सांगितलं? आम्हाला काय म्हणले, ते कागदपत्र हे दाखविले की म्हणले तुम्ही आता 60 वर्ष झाले म्हणले तुमची योजना बंद होती। मग तेव्हा त्याला योजना कळाली नाही का मतदान घेताना? 60 वर्षाच्या बायाचं मतदान घ्यायचं नाही ना, तेव्हा मतदान कसं घ्यायला जमलं त्याला? आणि आता मग लाडक्या बहिणी सगळ्या ठेवायच्या नाही तर सगळ्या हे करायच्या। 60 वर्षाची म्हणून काढून टाकायली, कोणतीच्या घरात 3 आहेत म्हणून काढून टाकायली। मग लाडक्या बहिणी म्हणजे सगळ्या लाडक्याच राहतात, एक काढून टाकायची एक घ्यायची, असं कसं काय हे केलंय सरकारनं? तुम्ही कुठून आले, तुम्हाला काय म्हणले? तपोवरून चालू सगळे किती हप्ते मिळाले आतापर्यंत? 3 बंद झालीत आता, म्हणजे कधीपासून बंद झाले? मे मध्ये आलता, जून पासून बंद झाले। आता इथं आल्याच्यानंतर काय म्हणले जिल्हाधिकारी साहेब? काय नाही, होतील म्हणायले, तर 2 महिला असल्या का त्याचे होतील म्हणायले, बाकीच्या महिलाला नाही। मग आता घरची परिस्थिती त्याला काय दररोजची काय सांगत बसायचं? तुमच्या घरामध्ये किती महिला आहेत? काय घरामध्ये काय सुरू आहे? महिला कळतात 2, आम्ही दोघी जावा, आमच्या 4 मुली, सासूबाई 5-6 बाया आहेत। मग पहिल्या वेळेस 3ला भेटली। आम्हाला ह्या पैसे लाडक्या बहिणीचे द्या, आमच्या सोयाबीनला मालाला भाव द्या म्हणायचं, आम्हाला दुसरं काहीच मागायचं नाही त्याला। ह्या तपोवन गावच्या लाडक्या बहिणी खरं म्हणजे खरंच खूप समजदार झाल्यात महिला। निवडणुकीच्या अगोदर आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी होतो, आता सावत्र बहिणी झालोत का, असा प्रश्न या संपूर्ण महिलांनी विचारले। आणि यांची संपूर्ण वेदना मुख्यमंत्र्यांनी ऐकाव्यात आणि आमच्या पूर्ण लाडक्या बहिणीची जी आम्हाला मदत मिळत होती 2,000 रुपये महिन्याला, 1,500 रुपये महिन्याला, ती परत द्यावी अशी मागणी आता ह्या महिलांनी केलेली आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।